तर मित्रांनो, आपण चाललोय आज कोकण राईडला. म्हणजेच आपल्या रत्नागिरी इकडे चाललोय आम्ही. आणि माझ्यासोबत मित्र एक आहे माझा. आणि आताशी वाजल्यात 6 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि आम्ही आता कोल्हापूरवरून निघणार आहे 6 वाजता. आणि अंदाजे आम्ही 11-12च्या आसपास आपण रत्नागिरीत पोहोचू. तिथं आपण बरेचसे पॉइंट कव्हर करणार आहे. ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. आणि आपल्याकडे युनिकॉर्न गाडी आहे, त्यामुळं पेट्रोल वगैरे अजून टाकायचं आहे. आता पेट्रोल टाकून आम्ही निघणार आहे. आता एक 6:15-6:30च्या आसपास आम्ही निघेन. आता मी आता घरातून तिकडे चाललोय मित्राकडं. आपण आले मित्रांनो जवळ. आता आपल्या मित्राच्या घराजवळ, मित्राचं घर आहे. थांबा इथे बघा देऊ. वाजल्यात 6:15 आणि भाऊ आपला आला इथं. चलो. आम्ही तर सलगर चहाच्या इथं थांबलेलं फक्त चहा प्यायला. आणि हा कोल्हापूर पन्हाळा रोड आहे. ही साईड कोल्हापूरची आहे आणि ही साईड पन्हाळीची आहे. आताच आम्ही कोल्हापूर सोडून इथं अनुस्कुरा घाट आता आम्हाला लागणार आहे. आता आपल्या भावानं गाडी घेतलाय म्हटल्या विषय नाही. आता 20-30ला स्पीड ना. हा अनुस्कुरा फाटा आहे. आणि इकडून आम्ही इकडं खराडच्या दिशेने चाललेलं. म्हटलं हा रोड चुकलेला. मग तिकडं परत 10 किलोमीटर परत पाठीमागं आलं. म्हटलं इथंही हे हॉटेल आहे, गारवा हॉटेल म्हणून आहे. नाश्त्यासाठी इथंच थांबलंय. असं आता इकडून इकडं जाणार, इकडं वर. इथं आपली गाडी लावली. नाश्त्याला आलं पिन सर. आत्ताच अनुस्कुरा घाट सोडले आम्ही इथं किल्ली घाटलं. पावसाचं वातावरण तेवढं असं नाही आहे. तरी पण आम्ही आलोय पांचळ म्हणून गाव आहे, तिथं आलोय. अजून इथनं 20 किलोमीटर अंतरावरती राजापूर गाव आहे. इकडनं मग रत्नागिरी. चिकन ताट मागवले. हे चिकन, तांबडा रस्सा, सोलकढी, कांदा, लिंबू, भाकरी, भात. हे काय भाकरी का रोटी? नाही, भाकरी तांदळाची भाकरी. आणि हे काय ते त्याला काय म्हणतात, झिंग का काय तर म्हणतात ना असं. आणि इकडं चपाती घेतलाय बाबा आपल्या. जरा खाऊन सांग की कसं आहे काय. नाही एकदा चपाती मोड आणि ह्याच्या सांग, खाऊन सांग. हा रोड गेलाय पावसकडं आणि हा रोड गेलाय रत्नागिरीकडं.
आणि आम्ही ह्या हॉटेलला जेवायला थांबलेलो आता सध्या. आराध्य हॉटेल म्हणून आहे तिथं थांबलेलो. आता बघू पावसकडनं जायचं का रत्नागिरीकडून जायचं ते. आता आम्ही रत्नागिरी सिटीतनं आरेवारे बीच कडे चालले, म्हणजे गणपतीपुळे रोडला चालले. म्हटलं जरा पाणी आणि कोल्ड्रिंक्स घेऊया. असं वाटलेलं पाऊस आहे वाटलेलं, पण पाऊस तर काय मिळाला नाही. खरं घामामुळे सगळं अंगी जात. काय पाऊस दिवस नाही बघा, कोसळत्या धारा झाल्या घामाच्या. हा, ही इथं आम्ही आता आरेवारी बीच वरती आले झिपलाईनच्या इथं. इथून झिपलाईन आहे. हे असं झिपलाईनच आहे, झिपलाईन. आत्ताच वाजले मित्रांनो 6-6:30 आणि आम्ही आता आलोय गणपतीपुळ्याच्या बीच वरती. पाठीमागचा सनसेट एक नंबर झाला. पहिल्याच दिवशी आले, पण पैसे आता तर पैसे तर फिटलेच. पाऊस तर काय आलाच नाही, पण पावसाच्या ऐवजी प्लॅनच करायचं नाही, जायला पण लागते. बरोबर आहे की. होय, संध्याकाळी 8 वाजले असतील आणि आम्ही इथं गणपतीपुळ्याच्या मंदिरात मध्ये आलो. तिथे गणपती मंदिर पण असं आहे. काय चिकन थाळी आहे, चिकन भात, चिकन राईस, तांबडा, हां तेच की, तांबडा रस्सा, सोलकढी. आणि ह्याची किंमत 250 रुपये. बघा 250 रुपयाच्या मानानं आहे का नाही. पाहाल तर आवडली है ना. काय करतो आवडलेच म्हणायला पाहिजे.